शिवाजी महाराजाला आठवण करून देणारे, शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले माहिती आहे तुम्हाला. 1869 मध्ये सर्वात प्रथम आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यातून लोकांना जागृत करून दिलं की आमचे स्वराज्य निर्माण करणारा सुपुत्र या भूमीवर जन्माला आला आणि त्या भूमीवर त्यांची तिथे समाधी आहे. ती समाधी शोधल्यानंतर त्या समाधीवर जेव्हा फूल अर्पित करायला गेली तेव्हा धर्म व्यवस्थेतील लोक धर्माला बाटल्या म्हणून सर्वांनी त्याचा उदो उदो केला आणि तेव्हापासून शिवाजी महाराजांची आठवण आम्हा तुम्हाला करून दिली आणि तेव्हापासून तर 1916 पर्यंत शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती. तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल कोणालाही कोणती शंका नव्हती, कारण शिवाजी हा लोकांमध्ये जागृत होत होता. लोकांना माहित पडत होता की या एवढ्या मुस्लिम राज्यांमध्ये अशा प्रकारे राज्य होतं. त्यावेळेस त्या एका दडपशाहीच्या राज्यांमधून स्वराज्य निर्माण करणारा आपला राजपुत्र होता. त्या राजपुत्रांचा इतिहास आपल्याला या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोवाड्यातून आपल्याला माहिती करून दिलं. हा शिवाजी महाराजांचा जो पोवाडा, शिवाजी महाराजांची जयंती ही जशी जशी साजरी होत होती तशी तशी बहुजनांमध्ये नवीन प्रेरणा मिळत होती की आपल्यातून सुद्धा असा महानायक जन्माला येऊ शकतो आणि ती महानायकाचा इतिहास लोकांपर्यंत जात होता. अशाच मध्ये एक ब्राह्मणी व्यवस्थेतील माणसं त्याला पर्यायी म्हणून शिवाजी जयंतीला सोडून गणपती उत्सव साजरा करण्याचा त्यांनी मार्ग दिला आणि शिव जयंतीला हळूहळू दुजारा देण्याचं काम. कारण काय झालं की 1916 मध्ये शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये उतरले होते आणि सत्यशोधक चळवळीमध्ये समाजातलं सत्य काय ते जाणून घ्या. कारण आपण जर या सर्व देवाची लेकरं आहोत असं आपण म्हणतो आहोत, मग देवाची लेकरं असताना देवाकडे भेटण्यासाठी कोणाची गरज आहे? जसं आईचा मुलगा आईने जन्म दिला तर आईला भेटण्यासाठी कोणाची गरज नसते, तो आईकडे धावून जातो कारण तो आईचा लेकरू आहे. जर तो आईचा लेकरू आहे तर आईकडे जाण्यासाठी कोणाची परवानगी नाही. जर आम्ही ईश्वराचे लेकर आहोत तर ईश्वराकडे भेटण्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी लागेल? कोण मध्यस्थी हवे? आम्हाला मध्यस्थी नको, हे ज्योतिबांनी